नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आणि खूप महत्त्वाचं जे की स्पर्धा परीक्षेची जी कोणी विद्यार्थी तयारी करत आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे. रिक्वेस्ट आहे, जर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, ठीक आहे. तर बघा, आज रिव्ह्यू करणार आहोत UPSC मी आणि तुम्ही. आता मी इथं रिप्लेस नाव करेन. UPSC जिथे जिथे शब्द आहे तिथे MPSC वापरला तरी चालेल. का की आत्ताच आयोगाचं जे काही नोटिफिकेशन पडलेलं आहे, म्हणजे यापूर्वीची 2023ची जी काही एक्झाम होणार आहे MPSCची, मी विशेषतः राज्यसेवेविषयी बोलतो. जशाच तसा डिक्टो कॉपी जे काही म्हणतात ना, तसं आयोगाने म्हणजेच MPSCने UPSCचा सिलेबस कॉपी केलेला आहे. ठीक आहे. तर बघा, या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे थोडक्यात हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे हे पण फायनल कन्क्लुजन आपण करणार आहोत. ठीक आहे. तर वेळ न घालवता चालूयात. चला, इनसाईट बघूयात. हे पुस्तक आहे UPSC मी आणि तुम्ही युनिक अकॅडमी मार्फत प्रकाशित झालेलं आहे. आणि अन्सार शेख जे की प्रशासकीय अधिकारी आहेत, IAS आहेत, आणि विशेष म्हणजे 21व्या वर्षी त्याने IAS ची अचिव्हमेंट मिळवलेली आहे. ठीक आहे. तर लेखक आहे अन्सार शेख, आणि विशेष म्हणजे एक रिक्षा चालकाचा मुलगा पण IAS अधिकारी होऊ शकतो हे त्यांनी त्यांच्या मेहनतीतून दाखवून दिलेलं आहे. सिन्सिअरली जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला UPSC मध्ये पद मिळवण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. ओके, बघा, किंमत आहे 250 आणि पेजेस पेजेस आहेत 279. ठीक आहे. तर बघा, आत्ता अंतरंग बघूयात. हे डेडिकेट केलेलं आहे जे मित्र, त्यांचे कुटुंबीय मित्र जे काही MPSCची UPSCची तयारी करतात त्यांच्यासाठी. ओके. प्रस्तावना जी काही युनिक अकॅडमीचे संचालक आहेत, फाउंडर म्हणते तर तुकाराम जाधव सर यांची प्रस्तावना त्याला जोडलेली आहे. आणि त्याच्यानंतर जे मनोगत आहे अन्सार सरांचं, तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात UPSCचा निकाल कसा लागला आणि जी त्यांच्या जीवनामध्ये एकदम ते 360 डिग्री चेंजेस जसं म्हणतो ना, तसं कसं आलं हे थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा केव्हा त्यांना कोणी म्हणजे वर्षभरात जेवढे फोन येत नव्हते तेवढे त्या 1-2 दिवसामध्ये कसे आले याचंही त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी सगळं सांगणार नाही आहे, थोडक्यात मी सांगणार आहे UPSC का एकावे जणाचे करावे म्हणायचे. बघा, आता सगळेच लोक म्हणतात UPSC करा, UPSC कर. प्रत्येक पालकाची आता जसे जसे मोटिवेशनल स्पीच वगैरे ऐकतात तसं प्रत्येक पालकांना वाटतं की आपला मुलांनी पण UPSC करावी. ओके, तर त्यांनी याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की UPSC करावी का. ओके, आणि शेवटी काय डिसिशन घ्यावं. ओके, तर ते त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर UPSC का करावी. ओके, उतावळा ॲस्पिरंट गुडघ्याला बासिंग, जसं म्हणतात ना, उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग, तशीच त्यांनी मन वापरलेली आहे. तर UPSC का करावी, तर त्याच्या मागची कारणे आहेत तर ते त्यांनी दिलेली आहे. ओके, UPSC करण्याचा फायदा काय. ओके, UPSC परीक्षा देत आहे ती ओळखा. त्यांनी सांगितलेलं आहे की सिलेबस वगैरे काय आहे हे बघून घ्या याच्यामध्ये. ठीक आहे. सिलेबसची ओव्हरव्ह्यू माहिती दिली आहे, पुढे डिटेलमध्ये येणारच आहे. त्याच्यानंतर UPSCचा त्यांचा दृष्टिकोन, म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे कष्ट करणं त्याला UPSC देणार. मी पहिलाच शब्द वापरला की एक रिक्षा चालकाचा मुलगा खूप हलाखीच्या परिस्थितीमधून जर IAS होऊ शकतो तर आपल्यासमोर जिवंत उदाहरण आहे तर कोणी पण पास होऊ शकतो जर करण्याची तयारी असेल, मेहनत घेण्याची, अभ्यास करण्याची, मेहनत घेण्याची म्हणजेच. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये दिलेलं आहे. चालू घडामोडी किती महत्त्वाचं आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेची व्यूहरचना कशी असावी हे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता हा जो काही सिलेबस आहे ना, हा तुम्ही बघू शकता आणि आय थिंक दिसत असावं तुम्हाला. ओके, दिसतंय. तर ठीक आहे, हा जो काही सिलेबस आहे ना, हा डिक्टो कॉपी कोणी केलेला आहे, MPSCने केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडचं पूर्वपरीक्षेनुसार त्यांची जी काही व्यूहरचना कशी असायला पाहिजे हे त्यांनी थोडक्यात याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काढलेल्या काही नोट्स पण दिलेल्या आहेत.
इथं गंगा रिव्हर सिस्टमच्या थोडक्यात त्याने काढलेलं नसतं, ते क्लिअर नाही दिसणार तुम्हाला, पुस्तक घेतल्याच्या नंतर दिसेल. ठीक आहे. सीसॅट. ओके, सीसॅटचे तर असं आहे की त्याने म्हटलं धरलं तर चावते, सोडलं तर पळते, असं ॲक्च्युली स्थिती आहे. कारण की खरंच जर बघितलं तर स्वतः माझ्या भावाचं उदाहरण आहे. तर त्यांनी काय केलं की सीसॅट इझी आहे, मेकॅनिकल बॅकग्राऊंडमध्ये होता आणि इझी आहे म्हणून सीसॅटकडे काही लक्षात दिलं नाही. पहिल्या वर्षी ज्यावेळेस प्रिलिम पास झाला, मेन्स चा पेपर दिला. ओके, मेन्सचा स्कोर नाही आला, इंटरव्ह्यूला क्वालिफाय नाही झाला. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये काय झालं की स्वप्नांतिक असे सीसॅटकडे लक्ष दिलं नाही, मेन्सच्या तयारीकडे लागला आणि त्याच्यानंतर गोष्ट अशी घडली की सीसॅटच क्वालिफाय नाही होऊ शकता, म्हणजे बाकी पुढे मेन देता नाही आली. ओके, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तो क्लिअर झाला, असा तो असिस्टंट कमांडर म्हणून आहे. ओके, BSFमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर ओके, हे ॲप्टिट्यूड टेस्ट त्याच्यासाठी सीसॅट पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे मी सांगतो जसं येईल तसं. पूर्वपरीक्षेनंतर 100 दिवस आराम आहे त्यांनी सांगितलेले, कारण की तीच खरं म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असते, तिथंच खरं तुम्हाला घाम गाळायची गरज असते. ओके. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेची व्यूहरचना कशी असावी, तर त्यांनी म्हटले की अखंड लिहित जावे, कारण की MPSC सारखं फक्त गोल करायचं नाही आहे, टिकल्या लावायचं काम नाही करायचं आहे, इथं लिहायचं आहे. तर लिहिण्याची प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा सिलेबसनुसार त्यांनी हे सांगितलेलं आहे, रेफरन्स बुक वगैरे. तशी रेफरन्स बुकची लिस्ट मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यानंतर जॉग्रफी. ओके, समाजशास्त्र, सोशिओलॉजी, पॉलिटी. ओके, म्हणजे GS2. तर याचे जे काही घटक आहेत त्याचे रेफरन्स बुक वगैरे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे जे काही आहे ना, हे रेफरन्स बुक आता मराठीमध्ये उपलब्ध आहेत. आणि विशेष म्हणजे जे आपले अन्सारसेक आहे, ज्यांनी हे पुस्तक लिहिले त्यांनी मराठीमध्ये अटेम्प्ट देऊन पास झालेले, ते लक्षात ठेवा. GS3 विषयी त्यांनी सांगितलेले, तयारी कशी करावी, रेफरन्स बुक पण दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जैसी दृष्टी वैसी सृष्टी, म्हणजे GS4 नीतिशास्त्राविषयी सांगितलेलं आहे, कारण की आपण जसा विचार करतो तसंच आपण उत्तरं देतो. ओके. त्याच्यासाठी जे काही त्यांनी हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. एथिक्स हा पण विषय खूप महत्त्वाचा आहे GS स्टडीचा. एसे त्यांनी याविषयी असं सांगितलं की अभ्यास लहान पण मार्क्स महान, कारण की एसेज इथे आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथे भरपूर चांगले मार्क्स मिळतात आणि त्यांचा स्कोर एसेमुळेच चांगला येतो. ठीक आहे. कारण की थोडा अभ्यास आहे. एसेविषयी काय त्यांनी अपेक्षित काय आहे त्यांनी सांगितलेलं आहे, बॅलन्स ओपिनियन असावं. ओके. त्याच्यानंतर एसे लिहिताना पहिलं प्रेडिक्ट करावं, म्हणजे पहिली स्ट्रक्चर कच्ची बांधणी करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. विषय निवडायचा आहे, एसेचं रफ डिझाईन स्ट्रक्चर तयार करणे. ओके. निबंध कसा असला पाहिजे हे थोडक्यात आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग असावी, ओरिजिनॅलिटी असावं, रिफ्लेक्शन असावं वगैरे, हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ठीक आहे, हे एसेचे काही सब्जेक्ट दिलेले आहेत त्यांनी. ओके. त्याच्यानंतर GS मरो पण ऑप्शनल उरो. ओके. की कसं आहे की ऑप्शनलची तुमची चांगली तयारी असेल ना तर चांगला स्कोअर तुम्हाला येऊ शकतो, कारण की GSचा सिलेबस खूप वास्ट असल्यामुळं तिथं तेवढे मार्क्स मिळणं कठीण असतं. ओके. त्याच्यामुळं ऑप्शनल घेता, ऑप्शनल हा स्कोरिंग, एसे आणि ऑप्शनल हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट होऊ शकतो. लिहिता येईना पेन वाकडं, जसं नसता येईना अंगण वाकडं म्हणतो ना तसं, कारण की लिहिणं खूप गरजेचं आहे. लिखाणावरच तुमचं सगळं काही आहे, तर तो रिझल्ट डिपेंड आहे. ओके. त्याच्यानंतर हे त्यांचे सॅम्पल जे काय आहेत, काय म्हणतात त्याला, उत्तरलेखन ते ज्याने केलेले प्रश्नपत्रिकेमध्ये, तर ते एक थोडक्यात सॅम्पल म्हणून तुमच्यासाठी दिलेलं आहे, तुम्हाला उपयोगाचं व्हावं. ओके. हे तुम्ही बघू शकता. हे तेवढं क्लिअर नाही दिसणार आपल्या कॅमेऱ्यामध्ये, कारण की हे पहिलंच जेव्हासारखं लाईट असल्यामुळं. ठीक आहे. तर हे तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे, पुस्तकामध्ये. आता मी पुढे स्किप करतो. हे त्यांचं ओके डाप असणारे, म्हणजे मुलाखतीसाठी जो आपण भरतो तो. ओके. इंटरव्ह्यू तारे त्याला कोण मारी, कारण इंटरव्ह्यूमध्ये जसं मी म्हटलं ऑप्शनल तुमचा एक चांगला हे आहे, तारक आहे. त्याच्यानंतर ऑप्शनलच्या नंतर तुमचा निबंध आणि इंटरव्ह्यू, याच्यामध्ये तुम्ही चांगले स्कोर केला तर तुम्हाला फायनल पोस्टपर्यंत कोणीच रोखू शकत नाही. ओके.
तर इंटरव्ह्यूसाठी काय करायला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे, तुम्ही प्रामाणिक असला पाहिजे, त्याच्यानंतर आय टू आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे, हंबल विनयसी असला पाहिजे. कुठली गोष्ट हे करत असताना प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी असली पाहिजे, प्रेझेंट ऑफ मूड असला पाहिजे, बॅलन्स व्ह्यू, इंडिपेंडंट थिंग्स असली पाहिजेत, वेल ड्रेस, ओके, आणि सामान्य ज्ञान असलं पाहिजे. जरी तुम्हाला ज्ञान नसेल तरी ते तुम्ही मान्य करून घेतलं पाहिजे. ठीक आहे. तो त्याच्यानंतर आत्मविश्वास, शांतशील, संयम वगैरे, सामान्य व्यवहार ज्ञान असलं पाहिजे, संपर्काचा सराव, ओके. त्याच्यानंतर मोहकता, आकर्षकता, आनंद, प्रामाणिकपणा, विनय, विनम्रता, ओके. इंटरव्ह्यू देताना कसं द्यायला पाहिजे हे थोडक्यात त्यांनी काही गाईडलाईन दिलेले आहेत. त्याच्यानंतर तर इथं इंटरव्ह्यूसाठी काय करायला पाहिजे हे थोडकं, की इंटरव्ह्यू फेस करायचं असताना कॉन्फिडन्स तुम्हाला असलं पाहिजे, तुम्ही प्रामाणिक असला पाहिजे. त्याच्यानंतर पॅनलसोबत तुमचा आय टू आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे, तुम्ही हंबल राहिलं पाहिजे, ओके. उद्धट वगैरे कसलाही प्रश्न विचारला तर ते व्हायला नको. प्रॉब्लेम सॉल्विंग ॲक्टिव्हिटी असली पाहिजे, ॲबिलिटी, म्हणजे काही प्रश्न विचारला तर ते लवकर अंडरस्टँड झालं पाहिजे आणि ते सॉल्व करता आलं पाहिजेत, ओके. प्रेझेन्स ऑफ माइंड त्यालाच म्हणता येईल. बॅलन्स व्ह्यू, एकदम टोकाची भूमिका घ्यायची नाही आहे, मध्यम भूमिका घ्यायची, ओके. इंडिपेंडंट थिंकिंग आणि नॉलेज, आणि सगळ्यात महत्त्वाचं फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात, ते म्हणजे तुम्ही वेल ड्रेस असला पाहिजेत, ओके. काही क्वेश्चन जे काही आहेत त्याचं प्रिपरेशन कसं करावं हे थोडक्यात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे काही पॉईंट म्हटले, कॉन्फिडन्स, शांतता किंवा फुलनेस, ओके, व्यवहार्य ज्ञान, साधारणतः संपर्काचा सराव, ओके, म्हणजे कम्युनिकेशनचा, मोहकता, प्रामाणिकपणा, विनय, विनम्रता, इंटरव्ह्यू देताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे थोडक्यात त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर त्यांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो त्यांनी शेअर केलेला आहे, ओके. इंटरव्ह्यू म्हणजे काय चेक करतात ते थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे, की तुमचं कॉन्फिडन्स, तुम्ही प्रामाणिक आहेत का, आणि तुमचं जे काही ओपिनियन आहे ते बॅलन्स आहे का, ओके. त्याच्यानंतर त्यांचा संपूर्ण इंटरव्ह्यू त्यांनी दिलेला आहे इथे, ओके. साधारणतः 25 ते 28 मिनटं तो चाललेला होता, ओके. ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर युनिक अकॅडमीमध्ये त्यांची जी की सराव म्हणजे मॉक इंटरव्ह्यू झालेला होता तो त्यांनी दिलेला आहे, ओके, तुम्ही बघू शकते. त्याच्यानंतर नवनाथ गव्हाणे सरांची मुलाखत पण त्यांनी दिलेली आहे, ओके. आणि जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी विचारतात, नेहमीचे प्रश्न असतात, वर्तमानपत्र कोणचे वाचावे, कुठला भाग वाचावा, ओके. यू पी एस सीसोबत एम पी एस सी करता येईल का, पुस्तके किती वेळा वाचावी, लेखन कौशल्य कसे विकसित करावे, दिवसात किती अभ्यास करावा, कोणते मासिके वाचावे, क्लास लावायची गरज आहे किंवा नाही, कुठल्या वेबसाईट वाचाव्यात, हस्ताक्षर सुंदर असावे का, उत्तर लेखनात इंग्रजी शब्द येतात का, ओके. प्रेम आणि अभ्यास एकत्र करता येतो का, याचं पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ग्रुपमध्ये अभ्यास कसा करावा हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. म्युझिकसोबत अभ्यास करता येतं का, इंग्रजीचं महत्त्व आहे का अभ्यासामध्ये, ऑप्शनल्स कसा निवडावा, माध्यम कोणते ठेवावे, विशेष म्हणजे त्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा पास झालेलं आहे. अभ्यास साधण्याची प्रायोरिटी कशी असावी, ओके. अभ्यास करताना काही टॉपिक स्किप करता येतो का, असे 53 प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत, ते तुम्ही बघू शकता, ओके. रिव्हिजन कसे करावे, ओके. जॉब करताना अभ्यास करता येतो का, जॉब करताना अभ्यास करण्यासाठी कसं नियोजन करावं हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर असं झाल्याच्यानंतर त्यांनी असं गृहीत धरलं आहे की तुम्ही परीक्षा पास झालेला, आणि मसुरीतील अकॅडमीत काय लाईफस्टाईल असते ते त्यांनी थोडक्यात तिथे दिलेलं आहे, ओके. नाण्याची दुसरी बाजूही त्यांनी स्पष्ट केलेली आहे, विशेष म्हणजे कारण की लोकांना वाटतं की खरी स्ट्रगल ही परीक्षा पास होणं आहे, परंतु खरी स्ट्रगल तुमची ज्यावेळेस जॉईनिंग होतं, ट्रेनिंग होऊन तेव्हापासून चालू होतं, ओके. तुम्ही बघितलेले आहेत. बरेच लोक ते या स्ट्रगलला कंटाळून किंवा या व्यवस्थेला कंटाळून जॉब पण सोडून देतात, ओके. बरेच लोकांचं उदाहरण तुम्ही बघितलेलं आहे, ओके. मी बी घडलो, ओके. काही जे लोकांनी म्हणजे ज्या म्हणजे का म्हणतात त्याला, की उमेदवारांनी किंवा विद्यार्थ्यांनी यू पी एस सी पास झालेले त्यांची थोडक्यात मनोगत आहे तिथे, ओके. आणि शेवटी त्यांची जे समारोप आहे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून केलेला आहे, त्यांच्या शब्दात, ते म्हणजे यू पी एस सीची त्यांची संघर्ष यात्रा संपली आणि घंगेट गोडनाळ असं त्यांना म्हणायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की अन्सर सिक्स सरांचं जे काही यू पी एस सी मी आणि तुम्ही आहे या पुस्तकाचा रिव्ह्यू. थोडक्यात हा रिव्ह्यू करण्यामागचा उद्देश हा होता
की विद्यार्थ्यांना, जे ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना UPSC किंवा MPSCबद्दल काहीच माहिती नसतं त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणं. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की UPSCची जी काही आत्ता परीक्षा आहे त्याचप्रमाणे MPSC परीक्षा घेते. म्हणजे सिलॅबस सेम आहे, त्याच्यामुळे UPSC करत असताना तुम्ही MPSC पण करू शकता. म्हणजे MPSCचा नवीन सिलॅबस समजून घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला खूप महत्त्वाचं पडेल. ओके, तर अवश्य वाचा. मी म्हणत नाही आहे खरेदी करा, वाचा. कोणाकोणी घेऊन वाचा, कारण की तुम्हाला एक गाईडलाईन हे दिसून येईल. ओके, ठीक आहे. दीपस्तंभासारखं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच काम करेल MPSC पास होण्यासाठी, UPSC पास होण्यासाठी. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही डिस्काउंटेड प्राईजमध्ये घेऊ शकता. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.